नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 ची जी पोलीस भरती पार पडली त्या पोलीस भरतीमध्ये एनटीसी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गाचे मेरिट कसं राहिलं होतं ते आपण पाहणार आहोत। एनटीसी सर्वसाधारण पुरुष जे मेरिट होतं ते काही जिल्ह्यामध्ये 140 क्रॉस झालं, तर काही जिल्ह्यामध्ये 100च्या आत आलं होतं। असं कोणतं जिल्हा आहे की जिथे 140 क्रॉस झालं, तर सातारा सारखा जिल्हा आहे जिथे एनटीसी प्रवर्गाचं मेरिट महाराष्ट्रात सर्वात जास्त लागलं होतं, ते म्हणजे 141 वर गेलं होतं। धुळ्यासारखा जिल्हा आहे जिथे मेरिट 138 वर गेलं होतं। बीड सारखा जिल्हा आहे जिथे 137 वर गेलं होतं। अशा पद्धतीचं मेरिट टप गेलं होतं। त्याच वेळेस महाराष्ट्रात भंडारा सारखा जिल्हा आहे की जिथे एनटीसीचं मेरिट फक्त 96 वर पुरुषांचं मेरिट आलं होतं। यवतमाळ सारखा जिल्हा आहे जिथे 105 वर मेरिट येऊन थांबलं होतं। वर्धा सारखा जिल्हा आहे जिथे 111 वर मेरिट आलं होतं। वाशिम सारखा जिल्हा आहे जिथे 115 वर मेरिट आलं होतं। ही मेरिट मध्ये तफावत समजून घ्या। येणाऱ्या भरतीला निश्चितपणे त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी आखता येईल। धन्यवाद। सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा 2025चा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध। या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला 80 ते 90+ मार्क सहज घेऊ शकता।